यानंतर पुढे एक महत्त्वाची बातमी आहे। कनेक्टिंग लिंक दुर्घटनेवरून रोहित पवार यांची नवयुगा कंपनीवरती टीका बघायला मिळतेय। बीएसआर कंपनी आणि नवयुगा कंपनीचा संबंध असं रोहित पवार म्हणाले। दुर्घटनेसाठी जबाबदार कंपनीवर कारवाई करणार का, रोहित पवार यांनी हा सवाल उपस्थित केलेला आहे। रोहित पवार यांच्या टीकेला आता गोपीचंद पडळकर यांनी देखील उत्तर दिलेलं आहे। युगा कंपनी हीच ती कंपनी ज्याचं VSR म्हणजे अजितदादांच्या घटनेमध्ये जी कंपनी इन्व्हॉल्ड आहे त्या कंपनीचं आणि या नवयुगा कंपनीचं कुठेतरी संबंध आहेत। हा जो प्रकल्प आहे मिसिल लिंकचा हा सुद्धा नवयुगा कंपनीला दिला गेला। ती आंध्राची कंपनी आहे। तिथे असणारे जे मुख्यमंत्री आहेत आणि जे देशामध्ये असणारे जे एव्हिएशन मंत्री आहेत त्यांचं सुद्धा या कंपनीचं लेणं घेणं आहे। त्यामुळे कुठं ना कुठेतरी कंपनीला वाचवलं जातं। जर एवढा मोठा ब्लंडर झाला असेल अफकॉन कंपनीवर आणि नवयुगा कंपनीवर जे हे दोन कॉन्ट्रॅक्टर 7,000 कोटीचं काम त्यांनी घेतलं होतं त्यांच्यावर तुम्ही कारवाई करणार का असा आमचा साधा प्रश्न आहे। अरे त्यानं आणि त्याच्या आजोबानं एखादी वीट लावल्या का महाराष्ट्रामध्ये कुठं विकासाची? कुठं केलाय विकास? त्याला काय माहित आहे? अरे जगामध्ये हे इन्फ्रास्ट्रक्चरचं टेक्निक कुठं चाललंय याची अक्कल पाहिजे ना। कारखाना चोरण्या इतकं हे सोपं नाही आहे। कारखाना ढापायची प्रक्रिया सोपी आहे। या सगळ्या गोष्टी खूप अवघड आहेत आणि म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वामध्ये जे काम चालू आहे ते उघड्या डोळ्यांनी बघा ना। तुमच्या आजोबाच्या काळामध्ये अमृताजन जे पूल आहे लोणावळ्याजवळचं बोरघाट आहे, अरे किती लोक मेली दरडी पडून, किती लोकांचा मृत्यू झाला। 2-2 दिवस गाड्या तिथं अडकायच्या। हे आमचं सरकार आहे, जो एक्सप्रेसवे करणार आमचं सरकार आहे।